गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण फायलम पोरीफेरा बघितला. त्याच्या आधी आपण किंगडम ॲनिमलची ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. एकूण 11 फायलम आहेत. 11 फायला आपण बघितले, डिस्कस केले. मला वाटतं तुम्ही कालचा असाइनमेंट पूर्ण केली असावी. बरेच विद्यार्थी असाइनमेंट पूर्ण करत नाही आहेत. वेळच्या वेळी असाइनमेंट करत जावा. आणखी सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे बायोलॉजीमध्ये डायग्रॅम्स, फिगर्स ह्याला खूप महत्त्व असतं. आणि त्याही डायग्रॅम्स कशा पाहिजेत, नीट अँड लेबल्ड पाहिजेत, म्हणजे सुटसुटीत पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत. आणि त्यामध्ये डायग्रॅमचं प्रॅक्टिस करणं, कारण का जर थेअरी पेपरला बघितलं तर डायग्रॅमला खूप मार्क आहेत. ठीक आहे, म्हणजे इझी मार्क आहेत. आता मी तुम्हाला नंतरनं सांगेन की डायग्रॅम्स कशा ड्रॉ करायच्यात किंवा त्याचं टेक्निक आहे. हळूहळू आपण ज्यावेळी आपलं क्लासमध्ये लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळी आपण त्याच्याविषयीचं डिस्कशन करूया. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना फायलम पोरीफेरा समजला असेल. त्याचे कॅरेक्टर समजले असतील, त्याचे एक्झाम्पल समजले असतील, त्याच्यातले डायग्नोस्टिक कॅरेक्टर समजले असतील. आता सेकंड जो फायलम आहे त्या फायलमचं नाव आहे निडारिया. खूप छान नाव आहे बघा, निडारिया. रिया. ठीक आहे, रिया सगळ्यांना आता माहीत असेल, रिया चक्रवर्ती. त्याच्यावर लक्षात ठेवा. पहिला आहे नी, दुसरा आहे डा, सेकंड आहे रिया. निडारिया. ह्या फायलमला आणखीन एक नाव होतं की जे तुम्हाला 10th स्टँडर्डला झालेलं आहे, सिलेंट्राटा. ओके, आता सिलेंट्राटा, ओके, हे जे ॲनिमल आहेत ह्यांच्यामध्ये आज जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला आम्ही म्हणतो आहे सिलेंट्रॉन. जसं इलेक्ट्रॉन तसं काय सिलेंट्रॉन. तसं हा जो सिलेंट्रॉन आहे, आतला जो पोर्शन आहे त्याचं दुसरं नाव आहे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी, म्हणजे थोडक्यात त्यांचं पोट, स्टमक. ओके, तर त्याच्यावरून त्याचं नाव पडले सिलेंट्राटा. ज्यांना सिलेंट्रॉन आहे अशी ॲनिमल्स त्यांना मी काय म्हणतो आहे, सिलेंट्राटा. मग सिलेंट्राटा हे थोडंसं नाव आता बाजूला झालं आहे. आणि त्याच्याऐवजी हे नाव थोडंसं आता जास्त आम्ही फोकस करायला लागलो आहे आणि ते नाव आहे निडारिया. आता निडारियाचा प्रोनाऊन्सिएशन करत असताना सी हा सायलेंट आहे. पहिला तर दिसतो ना, सी फॉर कॅट, हे काय आहे, सायलेंट आहे. तर त्यामुळं फक्त NI वरूनच स्टार्ट करायचं, निडारिया. ओके, त्यामुळं बरेच विद्यार्थी काहीतरी वेगळा प्रयत्न करतील आणि त्यांना ते नाव व्यवस्थित घेता येणार नाही. लक्षात आलं? तर नाव काय आहे, निडारिया. आता निडारियाचे एक्झाम्पल्स आपण पाहूया, बघूया, डिस्कस करूया. आता एक्झाम्पल हे इतके इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही जसं पुढं जाणार तसं एक्झाम्पलची संख्या वाढणार आहे आणि तुम्ही नीटला कन्फ्यूज होणार आहे कुठला ॲनिमल कुठल्या फायलामधला आहे. बरोबर. त्यामुळं प्रत्येक फायला आणि त्याचे एक्झाम्पल, त्याचे डायग्रॅम्स, त्याचे फोटोग्राफ्स हे तुमच्या लक्षात असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात घ्या, ध्यानात घ्या. बरोबर आहे. किंवा ते जे एक्झाम्पल आहे त्याचं दुसरं एक नाव आहे, टोपण नाव, कॉमन नाव किंवा कॉमन नेम आपण त्याला म्हणतो आहे, तेही तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळेला नीटला एखादी डायग्राम ड्रॉ केली जाते आणि ते विचारलं जातं की हा ॲनिमल कुठला आहे, कुठच्या फायलमधला आहे, कुठचं आहे, ह्याचं नाव काय, तर ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. लास्ट लेक्चर आपण बघितलं स्कायफा म्हणजे सायकॉन, युप्लेक्टेला बघितला आपण, आणि आपण बघितला युस्पॉन्जिया. हे 3 एक्झाम्पल तुमचे परफेक्ट झाले असावेत. आता आज मी तुमच्याकडनं एक्झाम्पल पहिल्यांदा पाठ करून घेणार आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत ह्याची ओळख करून घेणार आहे आणि मग आपण फायलम निडारियाचे कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. कधीकधी आपल्या स्टेट बोर्डला, म्हणजे आपल्या तुमच्या एक्झामला 11वीचे प्रश्न विचारतात की गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ निडारिया, असा 1 मार्कासाठी प्रश्न विचारतो आणि एक एक्झाम्पल हे हाफ मार्क्ससाठी असतं, अर्ध्या मार्कासाठी असतं. लक्षात येते? त्यामुळं आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे, नंबर 1. नंबर 2, हे जे एक्झाम्पल्स आहेत ना हे प्रॅक्टिकलसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं जे प्रॅक्टिकल असणार आहे ना हे किंगडम ॲनिमलवरतीच असणार आहे. तुमच्याकडं पुढं ॲनिमल ठेवला जाईल, ॲनिमल स्पेसिमन. जसं सी युप्लेक्टाला दिलं आहे बघा, तशी एक छोटीशी बॉटल असते, त्याच्यामध्ये फॉर्मलिन नावाचं लिक्विड असतं आणि त्याच्यात तो ॲनिमल असतो आणि तुम्हाला दिलं असतं की ॲनिमल ओळखा, त्याला मार्क असतो 1, आणि त्याचे कॅरेक्टर्स लिहा, त्याला मार्क असतो 1. 2 मार्कासाठी प्रॅक्टिकलला हा सगळे जे 11 फायलम आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून आत्तापासूनच आपण ही सवय करून घेऊया. हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांची नावं जरी माहीत झाली तर पुढचं एक आपल्याला चॅलेंज आहे. ते चॅलेंज म्हणजे काय माहिती काय, ह्यांची स्पेलिंग पण बरोबर यायला पाहिजेत. आता निडारियाचं स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे, युप्लेक्टेलाचं स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे, सायकॉनचं स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे, युस्पॉन्जचं स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे. इथं चुकीला माफी नाही आहे. जर तुमचं स्पेलिंग जरा जरी चुकलं तर अकॉर्डिंग टू नियम तुमचा तो मार्क गेला, त्याचा अर्थच बदलतो ना. त्यामुळं घरी आता तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की प्रत्येक एक्झाम्पल, प्रत्येक फायलम हे
10 वेळा लिहून काढा, की जेणेकरून तुम्हाला ते काय होईल, लिहायला, समजायला, वाचायला काय होईल, बरंच आहे. बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे हायड्रा. हायड्रा हे प्लांटसारखं ॲनिमल आहे. बघणार होता आपण, त्याचं फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवेन. लक्षात आलं. पहिलं आहे हायड्रा. सेकंड आहे ऑरेलिया. ऑरेलिया त्याचं दुसरं नाव आहे जेलीफिश. खूप छान अट्रॅक्टिव्ह ॲनिमल आहे. तिसरं आहे पायसेलिया. आता पायसेलिया हा जो ॲनिमल आहे ना, हा जसं तुम्ही बघताय शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांची टोपी कशी होती, आपले जे मावळे आहेत ह्यांची टोपी कशी होती, औरंगजेबची टोपी वेगळी होती, इंग्रजांची टोपी वेगळी होती, तसं पोर्तुगीज जे लोक आहेत पोर्तुगीज त्यांची लढाईची जशी हॅट होती, टोपी होती, तशी टोपीचा शेप ह्या ॲनिमलचा आहे. म्हणून ह्या ॲनिमलचं अनादर नेम आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. बघा मी काय म्हणतो आहे, ॲनिमल कुठला आहे, पायसेलिया. त्याचं अनादर नेम काय आहे, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. परत मी सांगतो आहे, प्रोनाऊन्सिएशन बघा, पायसेलिया. त्याचं कॉमन नेम काय आहे, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. थर्ड आहे 1 2 3 फोर्थ आहे ॲडमान्सिया. त्याचं नाव आहे सी ॲनिमोन. ओके, सी ॲनिमोन, ॲडमान्सिया. नेक्स्ट आहे डिप्लोरिया. आता हा जो डिप्लोरिया आहे ना, हा खूप छान अट्रॅक्टिव्ह आहे. जसा आपला ब्रेन असतो, ह्युमन ब्रेन, आणि ब्रेनवरती आपले वेगवेगळे असे वलय असतात. सेम जसा आपला ह्युमन ब्रेन असतो आहे, लिटरली हा ॲनिमल सेम ब्रेनसारखा आहे. म्हणून आम्ही याला म्हणतो आहे ब्रेन कोरल. काय म्हणतो आहे, ब्रेन कोरल, डिप्लोरिया. आणि लास्ट एक्झाम्पल आहे, खूप छान असं अट्रॅक्टिव्ह फॅनसारखं स्ट्रक्चर आहे, त्याला आम्ही म्हणतो सी फॅन, आणि त्याचं नेम आहे गॉर्गोनिया. मी परत सांगतो आहे, गॉर्गोनिया हा अट्रॅक्टिव्ह आहे, फॅन शेप आहे. अगदी असं वाटतं की एखादं बुश किंवा एखादं झाड आहे, पण झाड नसून हा काय आहे, निडारियामधला ॲनिमल आहे. मी परत सांगतो आहे, गॉर्गोनिया सी फॅन, डिप्लोरिया ब्रेन कोरल, ॲडमान्सिया सी ॲनिमोन, पायसेलिया पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ऑरेलिया जेलीफिश, आणि हायड्रा. हे सगळे ॲनिमलची नावं तुमच्या लक्षात आली. आता हे सगळे ॲनिमल आपण लाईव्हमध्ये बघूया. फ्रेंड्स, हा पहिला ॲनिमल आहे बघा. छान अशी ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे, आणि त्याला असे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत पुढं, धाग्यासारखे. त्याला असं आम्ही म्हणतो आहे टेंटॅकल्स. आणि हा ॲनिमल, हे ॲनिमलचं नेम आहे हायड्रा. काय नाव आहे, हायड्रा. आता हायड्रामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत, ते दिलेले आहेत बघा इथं. ठीक आहे, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर परत इतक्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त ॲनिमल लक्षात कसा आहे, त्याचा शेप लक्षात ठेवा. बॉडी सिलेंड्रिकल आहे. ठीक आहे, आणि तो खाली बेसला अटॅच असतो, आणि पुढं असे टेंटॅकल्स आहेत. मग ते टेंटॅकल्स 5, 6, 7 इतक्या दरम्यान असू शकतात. ॲनिमल बघितला हायड्रा. सेकंड एक्झाम्पल आहे ऑरेलिया. आता ऑरेलियाचं दुसरं नेम आहे जेलीफिश. हे ॲनिमल इतके अट्रॅक्टिव्ह असतात की जशी अंब्रेला असते, अंब्रेला म्हणजे आपली छत्री, ह्या छत्रीच्या आकाराचे असे त्यांना एक छत्रीचा अंब्रेला एक शेप असतो, आणि हे ॲनिमल इकडून तिकडं असे फ्रीली जात असतात. असं वाटतं की एखादा आकाशकंदील आहे. ॲट्रॅक्टिव्ह वेगवेगळ्या कलरचे ऑरेलिया पाहायला मिळतात, जेलीफिश पाहायला मिळतात, आणि खूप म्हणजे अगदी समुद्राची आतली ब्युटी वाढवणारा हा एक ॲनिमल आहे, की जो फायलम निडारियामध्ये येतो आहे. ह्याचं नाव आहे ऑरेलिया. ह्याचं अनादर नेम आहे जेलीफिश. हे बघा किती छान त्याची इमेज आहे बघा जेलीफिशची. असे ब्राईट कलर, अट्रॅक्टिव्ह कलरचा हा ॲनिमल आहे जेलीफिश. नेक्स्ट मी तुम्हाला ॲनिमल दाखवतो आहे गॉर्गोनिया. हे गॉर्गोनिया म्हणजेच कोण, तर सी फॅन. अगदी फॅन शेप आहे बघा. असं जसा मोराचा पिसारा असतो असा हा शेप आहे. ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या कलरचे हे ॲनिमल पाहायला मिळतात. ठीक आहे, हे बघा सी फॅन, दॅट इज गॉर्गोनिया. नेक्स्ट ॲनिमल आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपल्यासारखा ब्रेन असणारा, ब्रेनचा शेप असणारा असे ॲनिमल आहेत, आणि ह्या ॲनिमलचं नाव आहे ब्रेन कोरल. हे कॉमन नेम झालं, आणि त्याला आम्ही ओळखतो आहे त्या नावाने. त्याचं नाव आहे डिप्लोरिया. जसा आपल्या ब्रेनचा शेप आहे तसा शेप आहे, तसे त्याच्यावरती वेव्ज आहेत बघा, किंवा जो शेप आहे ब्रेनचा तसाच आहे, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो आहे ब्रेन कोरल. त्याचं नाव आहे डिप्लोरिया. दिसतो इथून हा शेप बघा.
डिक शेप, डिप्लोरिया. ठीक आहे. नेक्स्ट जो ॲनिमल आहे हा सुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे. हां, स्टॉकसारखा आहे. अगदी असं वाटतं प्लॅन्टसारखं वाटत होता पूर्वी, पण नंतर लक्षात आलं की हा ॲनिमल आहे. आणि ह्या ॲनिमलचं नाव आहे सी ॲनिमोन. काय नाव आहे? सी ॲनिमोन. हे बघा सी ॲनिमोन, ओरेलिया, सी ॲनिमोन. हे बघा सी ॲनिमोन. नेक्स्ट आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. पोर्तुगीज लोकांची टोपी अशी असते, आणि ही टोपीचा जो शेप आहे हा शेप तसा दिसतो आहे, म्हणून आम्ही काय म्हणतो आहे? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि ह्या ॲनिमलचं नाव आहे पायसेलिया. काय नाव आहे? पायसेलिया. हा बघा पायसेलिया, हा बघा पायसेलिया. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं आपण सगळे ॲनिमल दिलेलं आहे बघा. पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, दॅट इज पायसेलिया. हा वरती आहे, म्हणजे वॉटर सरफेसच्या वरचा पोर्शन आहे हॅटसारखा, आणि खालचा जो शेप आहे टेंटॅकलसारखा तो की पाण्यामध्ये आहे, डीपमध्ये. ठीक आहे. हा पायसेलिया. पायसेलिया म्हणजेच पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. हे सी ॲनिमोन म्हणजे ओरेलिया. ओरेलिया, ओरेलिया. नेक्स्ट बघतोय आपण डिप्लोरिया म्हणजे ब्रेन कोरल, ब्रेन कोरल. ठीक आहे. गॉर्गोनिया म्हणजे सी फॅन, सी फॅन. जेलीफिश, जेलीफिश. हायड्रा. ठीक आहे. हे काल आपण बघितलं होतं. मला वाटतं सगळ्यांना हे एक्झाम्पल मला वाटतं सगळ्यांना हे एक्झाम्पल समजले असतील. हायड्रा, ओरेलिया, पायसिलिया, ॲडव्हान्सिया, डिप्लोरिया आणि गॉर्गोनिया म्हणजे सी फॅन. आता इन जनरल जर आपण ह्याचे कॅरेक्टर जर बघितले तर ते वेगळे आहेत. दे आर ॲक्वॅटिक. हे ॲनिमल 100%, 100% हे पाण्यामध्ये असतात. दे आर ॲक्वॅटिक. मोस्टली मरायन, 99% ते मरायन आहेत. अँड फ्यू आर फ्रेश वॉटर फॉर्म. आणि अगदी क्वचितच एखादा ॲनिमल यातला काय फ्रेश वॉटर आहे. दे आर ससाईल ऑर फ्री स्विमिंग. आता ह्यातले काही ॲनिमल हे कशाला तर अटॅच आहेत. जसं लक्षात ठेवा की एखादा आंबा त्या झाडाला चिकटलेला आहे. कशाने चिकटलेला आहे? विथ द हेल्प ऑफ देट, विथ द हेल्प ऑफ पेडिसेल. एखादा फूल त्या प्लॅन्टला चिकटलेलं आहे विथ द हेल्प ऑफ देट, त्याला आपण पेडिसेल म्हणतो, बरोबर आहे. तसं हे ॲनिमल कशाला तरी चिकटलेले आहेत. जर चिकटले असतील तर त्याला शब्द आहे सेसाईल. काय शब्द आहे? सेसाईल. सो दे आर सेसाईल. आता जेलीफिश हा इकडून तिकडे ती अंब्रेला जात असते. सो दे आर फ्री स्विमिंग, बरोबर आहे. हायड्रा अटॅच असतो, बरोबर आहे. सी ॲनिमोन म्हणजे ॲडव्हान्सिया हा अटॅच असतो. सो दे आर सेसाईल अँड फ्यू आर फ्री स्विमिंग. दे शो रॅडियल सिमेट्री. आता बरोबर ह्यांच्या सेंटरमधून ह्यांचे समान 4, 5, 8, 9 भाग करता येतात. म्हणजे ह्यांचे समान 2 भाग करता येत नाहीत. नंबर 1, ह्यांचे 2 असमान म्हणजे समान भाग पण करता येतात आणि असमान पण भाग करता. म्हणजे रॅडियल सिमेट्री फक्त यांच्यामध्ये पाहायला मिळते. दे आर असिमेट्रिकल. असिमेट्रिकल म्हणजे काय? एक भाग मोठा एक भाग लहान असा काही प्रकार नाही आहे. 2 भाग समान होतात असाही काही भाग नाही. पण त्यांच्या सेंटरमधून, त्यांच्या रॅडियसमधून त्यांच्या आम्ही काय करू शकतो आहे? समान कितीही भाग करू शकतो आहे. म्हणून ही जी सिमेट्री आहे ह्या सिमेट्रीला आम्ही काय म्हणतो आहे? रॅडियल सिमेट्री. अँड आर डिप्लोब्लास्टिक. हे डिप्लोब्लास्टिक आहे. त्यांच्यामध्ये 2 जर्म लेअर आहेत, एक्टोडर्म आणि एंडोडर्म, विथ ब्लँड सॅक बॉडी प्लॅन. आता हे वाक्य थोडंसं समजून घ्या. ब्लँड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लँड सॅक जशी तुमची पिशवी आहे, सॅक आहे. आता तुम्ही कॉलेजला आलाय म्हटल्यावरती आता सॅक असते, शक्यतो दप्तर नसतं, ठीक आहे. ही सॅकचं वरून एक ओपनिंग असतं, जसं आपलं पोतं असतं, गोणी असते तसं, आणि त्यात आपण ठेवतो आहे आणि तिथूनच बाहेर काढतो आहे. म्हणजे पुस्तक तुम्ही तुमच्या सॅकमध्ये एक विशिष्ट ओपनिंगमधून आत सोडताय
आणि तिथूनच तुम्ही ते काय करताय, बाहेर काढताय. सेम तसं हे ॲनिमल आहेत. दे शो ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे हे ॲनिमल त्यांना एकच ओपनिंग आहे, त्या ओपनिंगमधूनच हे अन्न घेतात, डायजेशन करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि नको असणारे जे वेस्ट आहे ते इजेशन म्हणजे बाहेर टाकतात, पण त्याच ओपनिंगमधून. म्हणजे घेतात तिथूनच आणि सोडतात तिथूनच. आपलं मात्र उलटं आहे बघा. आपण घेताना घेतो आहे माऊथमधून आणि सोडताना ॲनसचा वापर करतो आहे आपण. म्हणजे आपल्यामध्ये 2 ॲपर्चर्स आहेत, 2 ओपनिंग आहेत, एक अँटिरियरला एक पोस्टिरियरला आहे. म्हणजे दोन्ही अपोजिट पोलला आहेत. तसं मात्र ह्यांच्यामध्ये नाही आहे. ह्यांच्यामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. तिथूनच घेतात आणि तिथूनच सोडतात. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर बघूया. ॲनिमल एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म्स. आता हे ॲनिमल 2 फॉर्ममध्ये पाहायला मिळतात. म्हणजे यांचे थोडक्यात 2 शेप आहेत. एक पहिला शेप तो आहे पॉलिप इज सिलेंड्रिकल फॉर्म, दॅट इज हायड्रा. म्हणजे हे म्हणजे 2 फॉर्ममध्ये हे ॲनिमल आढळतात. एक म्हणजे पॉलिप. पॉलिप म्हणजे काय बघा, की पॉलिपमध्ये जे ॲनिमल असतात ह्यांचा शेप जनरली सिलेंडर शेप असतो, ॲज लाईक सिलेंडर. आणि जे दुसरा फॉर्म आहे तो आहे मेडुसा, की जो अम्ब्रेला शेप असतो. म्हणजे हे ॲनिमल आढळतात फक्त आणि फक्त 2 फॉर्ममध्ये. एक सिलेंडर शेपचे असणारे ॲनिमल निडारियन्स आणि दुसरे की त्यांचा शेप अम्ब्रेला शेप आहे. ओके, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे अम्ब्रेला शेपचं ओरिलिया म्हणजे जेलीफिश. आणि सिलेंडरचं काय आहे, सिलेंड्रिकलचं काय आहे, हायड्रा. म्हणजे लक्षात येतं आहे हे 2 ॲनिमल आपल्याला समुद्रामध्ये 2 फॉर्ममध्ये आयडेंटिफाय होतात. म्हणजे एक तर सिलेंडर शेप, दुसरा म्हणजे अम्ब्रेला शेप. ठीक आहे, अम्ब्रेला आहे, मेडुसा आहे, सिलेंडर आहे की समजायचं पॉलिप आहे. समजलं? म्हणजे सिलेंडर शेप म्हणजे कोण, पॉलिप. ठीक आहे. आता जर तुम्ही मला क्वेश्चन विचारला हायड्रा कुठल्या टाईपचा निडारियन आहे हो, तर मी काय सांगणार, सिलेंडर शेप आहे, पॉलिप. आणि जेलीफिश कुठला आहे, अम्ब्रेला शेप आहे, मेडुसा. समजलं? म्हणजे हे 2 फॉर्ममध्ये पाहायला मिळतात, पॉलिप अँड सेकंड आहे मेडुसा. बॉडी कॅव्हिटी इज मींट फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. हे जे ॲनिमल आहेत ह्यांची बॉडी कॅव्हिटी आहेत, ह्यांच्यामध्ये सर्क्युलेशन पण होतं आणि डायजेशन पण होतं. आता सर्क्युलेशन म्हणजे काय बघा, सर्क्युलेशन म्हणजे फोटो सरकणं, दॅट इज सर्क्युलेशन. ठीक आहे. आता सर्क्युलेशनचे मिनिंग इथं वेगवेगळे होतात, ते आपण ॲक्च्युली नंतरनं आपल्याला एक खास चॅप्टर आहे सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. डायजेशन हेन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी ऑर सिलेंट्रॉन. हे जे ॲनिमल आहेत हे ज्यावेळी फूड आत घेतात एका कॅव्हिटीमध्ये स्टोअर करतात. एक मोठी अशी कॅव्हिटी आहे लॉन्जिट्युडनली, आणि त्या कॅव्हिटीला आम्ही म्हणतो आहे गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी ऑर सिलेंट्रॉन. बघा, आत ज्यावेळी फूड घेतं, आत पोकळ भाग आहे, आत कॅव्हिटी आहे. जसं आपल्याला स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, तसं आतला जो स्पेस आहे त्याला आपण कॅव्हिटी म्हणतो आहे. आणि ही कॅव्हिटीला दुसरं नाव आहे गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी. सेकंड आहे त्याचं दुसरं नाव आहे सिलेंट्रॉन. म्हणून आम्ही ह्याला काय म्हणतो आहे, फायलम सिलेंट्राटा किंवा सिलेंट्रन्स. आता हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांना टेंटॅकल्स आहेत. काय आहेत, टेंटॅकल. आता तुम्ही हायड्राची डायग्रॅम बघितली असेल, त्याच्यामध्ये पुढं टेंटॅकल दिसत होते. एक सेकंड. टेंटॅकल्स बियर न्यूरोब्लास्ट और स्टिंगिंग सेल विच आर मीन फॉर अँकरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. आता हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांना पुढं जसे आपल्याला फिंगर्स आहेत बघा, तसं फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, टेंटॅकल्स. आणि हे जे टेंटॅकल्स आहेत ह्या टेंटॅकलवरती स्पेशल सेल्स आहेत. तर त्या सेलला आम्ही म्हणतो आहे स्टिंगिंग सेल ऑर न्यूरोब्लास्ट सेल्स. आता हे जे स्टिंगिंग सेल्स आहेत ह्याचं कॅरेक्टर काय बघा. हे स्टिंगिंग सेल काय आहेत, एखाद्याला अटॅचमेंटसाठी, म्हणजे त्याला कुठं चिटकायचं आहे तर तो तिथं चिटकू शकतो, हँग होऊ शकतो. सो अँकरेज, ऑफेन्स. ठीक आहे, ऑफेन्स म्हणजे दुसऱ्यावरती अटॅक करू शकतो. आता एखादा ॲनिमल निघाला आहे आणि त्याला पकडायचं आहे तर विथ द हेल्प ऑफ टेंटॅकल तो त्याच्यावरती अटॅक करू शकतो, दॅट इज ऑफेन्स. अँड दुसरा ॲनिमल त्याच्यावरती अटॅक करायला लागला आहे त्याला खाण्यासाठी, तर त्याला तो डिफेन्स करू शकतो आहे, त्याला भीती दाखवू शकतो आहे विथ द हेल्प ऑफ टेंटॅकल्स. समजलं? म्हणजे लक्षात ठेवा हे जे टेंटॅकल्स आहेत त्याच्यावरती स्टिंगिंग सेल्स आहेत, न्यूरोब्लास्ट सेल्स आहेत. दे आर हेल्पफुल फॉर अँकरेज, ऑफेन्स अँड डिफेन्स. नेक्स्ट कॅरेक्टर बघूया. निडारियन्स रिप्रोड्यूस बोथ असेक्स्युअली अँड सेक्स्युअली. ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे, जे प्रजनन आहे, हे दोन्ही प्रकारे होतं. एक म्हणजे सेक्स्युअली विथ सेक्स विथ कॉन्टॅक्ट, ओके, अँड अनादर आहे असेक्स्युअली
असेक्सुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. आता बडिंग म्हणजे काय, हे ॲनिमल असा एखादा कोंब येतो आणि हा कोंब तिथून कट होतो आणि हा कुठं जाऊन वाहत जातो आणि तिथं थांबतो आणि त्याच्यापासून नवीन ॲनिमल, त्याला आम्ही मग म्हणतो बडिंग. आणि दुसरं आहे रिजनरेशन. एखाद्या ॲनिमलचे जर 4-5 तुकडे झाले तर 4-5 तुकड्यापासून 4-5 ॲनिमल तयार होतात, दॅट इज रिजनरेशन. ठीक आहे. आणि एखादा पार्ट जरी त्यांचा कट झाला तर तो कट झालेला पोर्शन त्यांना परत येतो, म्हणजे दे शो रिजनरेशन. बडिंग हे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय गॅमेट फॉर्मेशन. जर का त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर मेल गॅमॅट आणि फिमेल गॅमेट हे एकत्र यायला पाहिजे, त्याचं फ्युजन व्हायला पाहिजे, त्याचं फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे आणि मग काय होणार, नवीन एम्ब्रिओ फॉर्म होणार. बरोबर. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय गॅमेट्स फॉर्मेशन. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मिडुसॉइड जनरेशन. आता बघा खूप महत्त्वाचा शब्द आहे. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मिडुसॉइड जनरेशन. मिडुसॉइड जनरेशन म्हणजे जे पॉलिफॉर्मचे ॲनिमल्स आहेत ह्यांचं कन्व्हर्जन मिडुसॉइड जनरेशनमध्ये होऊ शकतं. म्हणजे सिलेंडर शेपचे ॲनिमल आहेत, ह्या ॲनिमलचं कन्व्हर्जन अम्ब्रेला लाईक शेपच्या ॲनिमलमध्ये होऊ शकतं. आणि हा जो फिनॉमिनॉन आहे ह्याला आम्ही म्हणतो आहे मेटॅजेनेसिस. दॅट इज पॉलिप्स प्रोड्यूस मेडुसा असेक्सुअली. म्हणजे पॉलिपपासून मेडुसा हा असेक्सुअली तयार होतो आहे. ठीक आहे. आणि मेडुसापासून पॉलिप्स हा सेक्सुअली तयार होतो आहे. जरासं विचित्र आहे, मी परत सांगतो आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये बघा एखादा ॲनिमल पॉलिप्समध्ये त्याचं कन्व्हर्जन मेडुसामध्ये होतं आहे. हे कसं होतं आहे, असेक्सुअली. असेक्सुअली म्हणजे काय, विथ हेल्प ऑफ बडिंग ऑर विथ हेल्प ऑफ रिजनरेशन. आणि एखादा ॲनिमल मेडुसामध्ये आहे, त्याचं कन्व्हर्जन पॉलिप्समध्ये करायचं आहे, तर सेक्सुअली रिप्रोडक्शन इथं काय आहे, मस्ट आहे. आणि हे जे मेकॅनिझम आहे म्हणजे पॉलिपचं मेडुसा असेक्सुअली, मेडुसाचं पॉलिप सेक्सुअली, हे जे कन्व्हर्जन आहे ह्याला आम्ही, ह्या प्रोसेसला आम्ही म्हणतो, ह्या फिनॉमिनॉनला आम्ही म्हणतो आहे मेटॅजेनेसिस. आणि हे मेटॅजेनेसिस ही यांची एक खासियत आहे ॲनिमलची. आणि तिचं बेस्ट एक्झाम्पल आहे ओबेलिया. काय एक्झाम्पल आहे, ओबेलिया. आता इथं तुम्हाला नवीन एक एक्झाम्पल पाहायला मिळालं. आता हे जे मेकॅनिझम आहे हे सगळ्या ॲनिमलमध्ये होत नाही. हे कुणामध्ये होतं आहे, फक्त आणि फक्त ओबेलिया. म्हणजे मेटॅजेनेसिस इज डन इन ओनली ओबेलिया. समजतंय मी काय म्हणतो आहे. हा प्रश्न नीटसाठी CETसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखादा ओबेलिया आहे तो पॉलिपमध्ये आहे, तर पॉलिपचं कन्व्हर्जन मेडुसामध्ये होऊ शकते, म्हणजे सिलेंडर शेपचं कन्व्हर्जन अम्ब्रेलामध्ये होऊ शकते, पण ते कसं होऊ शकतं आहे, असेक्सुअली. बरोबर आहे. एखादा मेडुसा स्टेजमध्ये अम्ब्रेला शेप ॲनिमल आहे, ठीक आहे, आणि त्याला काय करायचं आहे, पॉलिफॉर्ममध्ये ट्रान्सफर, तर तो कसा करू शकतो आहे, सेक्सुअली. आणि ह्यालाच आम्ही काय म्हणतो आहे, मेटॅजेनेसिस. आणि एक्झाम्पल आहे ओबेलिया. आता जे टेंटॅकल्स आहेत ह्या टेंटॅकलवरती कुठल्या सेल्स आहेत, स्टिंगिंग सेल्स आहेत, त्याला आम्ही म्हणतो निडोब्लास्ट सेल्स. त्याची फिगर दिलेली आहेत. बिफोर डिस्चार्ज म्हणजे बघा, बिफोर डिस्चार्ज म्हणजे ते सेल कशी आहे बघा, आणि आफ्टर डिस्चार्ज ती सेल बाहेर आलेली आहे. त्याच्यामध्ये स्पाईन्स आहेत, थ्रेड लाईक ट्यूब आहे, ओपेरिलियम आहे, सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे. म्हणजे ही सेल इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये आहे, आता ती ॲक्टिव्हमध्ये आलेली आहे आणि ॲक्टिव्हमध्ये असणार तिचं रूप, तिचा फॉर्म. ठीक आहे. नेक्स्ट. आणि फिगर 4.6 ॲनिमल्स ऑफ निडारिया. ठीक आहे. हा ओरेलिया आहे, सी ॲनिमल. ठीक आहे. हे अम्ब्रेलर सरफेस आहे, म्हणजेच हा 100% मेडुसामध्ये असणार आहे. मार्जिनल लॅपेट आहे, हा सबरेलर सरफेस आहे. हा मार्जिनल टेंटॅकल्स आहेत बघा इथं असे खाली. ठीक आहे. आणि ओव्हरऑल आर्म, त्याच्या आर्म्स आहेत खाली 4. मला वाटतं सगळ्यांना हा फायलम समजला असेल. आता हे झालं आपलं पहिलं लेक्चर. आज आपले 2 लेक्चर होणार आहेत. आता मी एक ब्रेक घेतो आहे आणि आफ्टर ब्रेक तुम्हाला सेकंड लेक्चर पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपण 3rd नंबरचा फायलम बघणार आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा फायलम म्हणजे टिनोफोरा. परत मी सांगतो आहे, इथंसुद्धा स्पेलिंग बघा, सी सायलेंट आहे. स्टार्टिंग आपण टिनोफोरा म्हणजे टी न करणार आहोत, टिनोफोरा. टिनोफोरा आणि निडारिया म्हणजे सिलेंड्रेटा हे एकाच साईजचे ॲनिमल आहेत. म्हणजे आधी पूर्वी एक 10 वर्षापूर्वी टिनोफोरासुद्धा आपण निडारियामध्ये स्टडी करत होतो.
आत्ता ह्या 7-8 वर्षामध्ये सायंटिस्ट लोकांनी, रिसर्च लोकांनी त्याला थोडासा बाजूला केलेला आहे. म्हणजे निडारियामधून टिनोफोरा हा बाजूला काढलेला आहे. मग टिनोफोरा आणि निडारियामध्ये 70% कॅरेक्टर हे काय आहेत? सेम आहेत. म्हणजे 2, 3, 4, 5 कॅरेक्टर जे आहेत जे थोडेसे वेगळे आहेत, म्हणून त्यांना आम्ही कुठल्या फाईलमध्ये टाकलेलं आहे? टिनोफोरा. ते कॅरेक्टर बघूया, एक्झाम्पल बघूया आणि आपण काय करूया, आजचं लेक्चर इथंच थांबूया. ठीक आहे. मी पटकन सेकंड व्हिडिओ तयार करतो आहे, फायलम टिनोफोरा. धन्यवाद. थँक्स.